नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। माता उमाला मिळाला जसा शिववर, तुम्हालाही मिळो मना जोगतावर। करीती व्रत सव्वाशीन व कन्या उपवर, अक्षय राहो सौभाग्य द्यावा असावर, अक्षय राहो सौभाग्य द्यावा असावर। तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे की भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका हे व्रत केले जाते आणि यंदा 6 सप्टेंबर 2024 शुक्रवारी हे व्रत आहे। तर मंडळी, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून या व्रताची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्हणजेच हा उपवास जो आहे हरतालिकेचा तो कसा करावा, त्याचप्रमाणे हे व्रत कोणी करावे, कसे करावे आणि का करावे, आणि काय खावे काय खाऊ नये, आणि त्याचप्रमाणे उपवास कुठला पदार्थ खाऊन सोडला पाहिजे आपण, आणि हे जे व्रत आहे हे केल्याने आपल्याला काय फळ मिळते किंवा काय पुण्य मिळते, अशी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते जास्तीत जास्त शेअर आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मंडळी, पाहूया हरतालिका व्रताचे काही नियम आणि हे व्रत करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती। तर मंडळी, सर्वात पहिल्यांदा प्रश्न पडू शकतो की हे व्रत कोण करतं किंवा कोणी करावं, किंवा हा उपवास कधीपासून आपण धरू शकतो, किंवा हा उपवास कसा करावा। तर कसं असतं, हरतालिकेचा जर आपण उपवास एकदा पकडला म्हणजे हरतालिकेचा जो उपवास आहे हा नेहमी मंगळी पडल्यानंतरच आपल्याला पकडता येतो। म्हणजे ज्या वेळी हरतालिका मंगळवारी येईल त्यावेळीच आपण त्याला हा जो व्रत आहे या व्रताला आपण सुरुवात करू शकतो आणि त्याला मंगळी पडणं असं म्हणतात। आणि जेव्हा मंगळवार येतो तेव्हाच आपण तो व्रत धरू शकतो। आणि एकदा का हा व्रत धरला तर तो आपल्याला कधीही सोडता येत नाही। म्हणजे आपण मरेपर्यंत ह्या व्रताचं जे पालन आहे ते करायचं आहे। तो एकदा पकडल्यानंतर कधीही आपल्याला सोडता येत नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं। आणि हा व्रत कोण कोण करू शकतं, तर कुमारिका, त्यानंतर सौभाग्यवती स्त्रिया म्हणजे ज्यांचं लग्न झालं नाही आहे त्या पण करू शकतात, लग्न झालेल्या तर करतातच, किंवा ज्यांना पती ज्यांचे नाही आहे, आत्ता हयात नाही आहे, त्यासुद्धा महिला हे व्रत करतात। आणि का कशासाठी आणि का करतं हे आता आपण पाहूया। तर पार्वती मातेने जेव्हा हे व्रत केलं होतं तेव्हा त्यांनी हे व्रत शंकर त्यांना आपला वर म्हणजेच त्यांचे पती म्हणून त्यांना पाहिजे होते, आणि म्हणून त्यांनी अत्यंत कठोर अशी तपश्चर्या करून रानावनात जाऊन पाने फळं खाऊन हा जो व्रत आहे निर्जल उपवास जो आहे हा त्यांनी केला होता। आणि म्हणूनच कुमारिका मुली ज्या आहेत त्या आपल्याला म्हणजे त्यांच्या मनासारखा वर मिळावा, मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात किंवा करू शकतात। आणि ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात त्या आपला जो त्यांचा जो नवरा आहे, जो पती आहे, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी हा व्रत करतात आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबासाठी हा व्रत करतात। आणि ज्या अशा सुद्धा महिला असतात की ज्यांचे पती आत्ता नाही आहेत, हयात नाही आहेत, तर ते व्यक्तीसुद्धा हा जो व्रत आहे तो करू शकतात। त्या शंकराची आराधना म्हणून ते हा जो व्रत आहे तो करू शकतात। आणि अशा पद्धतीने हा व्रत करून आपण शंकराचे आशीर्वाद, महादेवांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो आणि अखंड सौभाग्यवती राहू शकतो। आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठीच हरतालिका हे व्रत केलं जातं। तर हे झालं तर उपवास का करावा, कसा करावा आणि कोणी करावा। आणि सर्वात महत्त्वाचा आता प्रश्न असतो, तर हा जो उपवास आहे त्याला काय खायचं असतं किंवा काय खायचं नसतं। आता पूर्वी तर हा उपवास जो आहे तो खूप
कठोर आणि कडक केला जायचा. म्हणजे पूर्वी स्त्रिया हा व्रत करताना पाणीसुद्धा प्यायच्या नाही, निर्जल हा जो व्रत आहे तो करायच्या. परंतु आता काळानुसार थोडं पद्धत बदलत गेल्या. सगळ्यांनाच ते काही शक्य होत नाही की फक्त पाण्यावर किंवा याच्यावर व्रत करणं. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार जर तुम्हाला जमलं निर्जल व्रत करायचं तर तुम्ही ते करू शकतात. त्यानंतर तसं तर हे व्रत तसंच करायचं असतं, परंतु प्रत्येकालाच ते जमतं असं नाही. त्यामुळे तुम्ही तसं करू शकता किंवा मग तुम्ही फक्त पाणी पिऊन हे व्रत करू शकता. किंवा मग तुम्हाला तेही जमत नसेल तर तुम्ही दूध, फळं किंवा ड्रायफ्रूट्स असतात, सगळ्या प्रकारचे फळं हे खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता. परंतु कसं होतं, काही जणांना गोड खाऊन पण जमत नाही. खरं तर हा उपवास फळं, गोड इत्यादी गोष्टी खाऊनच केला पाहिजे. परंतु कसं असतं, काही जणांना तिखट खाल्ल्याशिवाय जमत नाही. तिखट जे उपवासाचे पदार्थ असतात ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. परंतु फक्त भगर जी आहे ती महादेवांच्या, शंकरांच्या कुठल्याच उपवासाला चालत नाही. म्हणजे श्रावण सोमवार असो किंवा महादेवाचं कुठलाही उपवास त्याला भगर खाऊ नये असं सांगितलं जातं. त्यामुळे फक्त भगर तुम्ही खायची नाही आहे. शक्यतो तिखट ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खाऊच नका. तामसिक अन्न जे आहे ते तुम्ही खाऊच नका. तुम्हाला जर जमलं तर तुम्ही हे व्रत निर्जल राहून किंवा मग फक्त फल आहार करूनच शक्यतो करा. आणि हे व्रत करताना जेव्हा आपण पूजा मांडतो त्याची, तर शक्यतो पूजांना जास्त दुपारी किंवा जास्त संध्याकाळी मांडू नये. तुम्ही पहाटे लवकर उठून सकाळी लवकरात लवकर ही पूजा जी आहे ती करून घ्यायची. म्हणजे काही न खाता, काही न पिता जर आपण पूजा केली किंवा पूजेच्या आधी जर आपण पाणी नाही पिलं किंवा काही खाल्लं नाही तर ते अजून जास्त चांगलं. त्यामुळे खूप उशिरा अशी ही पूजा करू नका. सकाळी जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही पहाटे उठून सकाळी लवकर ही पूजा जी आहे ती करायची आहे. आणि ती करताना तुम्ही काही खाल्लं नाही तर अगदी चांगलं, अगदी उत्तम. आणि पूजेनंतर जर मग तुम्हाला दूध प्यायचं असेल, पाणी प्यायचं असेल, चहा प्यायचा असेल, फळं खायची असेल, ते सर्व काही तुम्ही खाऊ शकतात. आणि पूजा मांडताना आता काय असतं, पूजा जेव्हा आपण मांडतो आपल्याला माहितीच आहे, कुठलीही पूजा मांडताना आपल्याला सर्वात पहिले दिवा लावायचा असतो, दीपपूजन करून घ्यायचं असतं. त्यानंतर आपल्याला कुठलीही पूजा करताना सर्वात पहिले आधी गणपती बाप्पाची पूजा करायची असते. कारण गणपती बाप्पाचे आशीर्वाद जर आपल्याला मिळाले कुठलीही पूजा करताना तर आपलं सर्व जे पूजा असते किंवा कार्य जे आपण करत असतो ते निर्विघ्नपणे पार जे आहे ते पडतं असं म्हटलं जातं. म्हणून बाप्पाची पूजा करून बाप्पाचं सर्व नैवेद्य वगैरे बाप्पाला गुळ खोबरं जे तुमच्याकडे असेल ते दाखवून त्यानंतर मग तुम्ही जी हरतालिकेची पूजेची मांडणी आहे ती करायची आहे. तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतच असेल, तुम्हाला एक छोटीशी मातीची किंवा वाळूची तुम्हाला जे तुमच्याकडे शक्य असेल, अवेलेबल असेल त्याच्यानुसार तुम्ही महादेवाची पिंड बनवायची आहे. त्यानंतर पत्री वगैरे जे आपण देवाला वाहतो किंवा धोत्र्याचं फूल, शमीचं फूल, ते सगळं आपल्याला बाजारात मिळतं. त्यामुळे ते आणून तुम्ही त्या दिवशी ते महादेवांना अर्पण करायचं, वाहायचं आहे. महादेवांची ही वाळूची किंवा मातीची जरी पिंड असली तरी तुम्ही त्यावर सुद्धा थोडंसं पाणी शिंपडून अभिषेक वगैरे करून भस्म असतो किंवा मग चंदन असतं ते लावून पूजा करून फूल अक्षता अर्पण करून तुम्हाला ती पत्री वाहायची आहे. त्यानंतर ज्या अशा मूर्त्या मिळतात पार्वती मातेच्या, तिच्या सखीच्या, त्या तुम्ही आणू शकता किंवा त्यासुद्धा तुम्ही मातीने बनवल्या तुमच्या हाताने छोट्याशा फक्त तरी चालतील. त्यानंतर ज्या पार्वती माता आणि सखी असतात त्यांना तुम्ही जी ओटी असते ती नक्कीच आणा. ती ओटी त्यांना त्या दिवशी नक्कीच अर्पण करा. त्यानंतर फळ, साखर याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. अशा पद्धतीने घरच्या घरी आपण अगदी साधी सोपी ही हरतालिकेची पूजा मांडू शकतो, करू शकतो. आणि एक लक्षात ठेवायचं, ही पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करत राहा किंवा गणपतीचा अभिषेक करताना ओम गणपतये नमः हे असं नेहमी म्हणत राहा. आणि ही सगळी पूजा मांडून झाल्यानंतर देवाला सगळं फळ, फूल, पत्री वगैरे अर्पण केल्यानंतर तुम्ही हरतालिकेची कथा, जर तुमच्याकडे पुस्तक असेल, एक पुस्तक असतं हरतालिकेच्या कथेचं, ते जर तुमच्याकडे असेल तर त्यातून तुम्ही ती कथा नक्की वाचा. जरी तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तरी यूट्यूबवर बऱ्याच हरतालिकेच्या कथा असतात, आपल्या चॅनलवर पण आहे, ते सुद्धा तुम्ही
तिथून सुद्धा तुम्ही ऐकू शकता किंवा वाचू शकता. नक्की तुम्ही ऐका. आणि त्यानंतर तुम्ही हरतालिकेची जी आरती आहे ती सुद्धा नक्की म्हणा. गणपतीची आरती म्हणा, हरतालिकेची आरती म्हणा. आणि हरतालिकेची आरतीसुद्धा त्या पुस्तकात असते किंवा मग तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा लावू शकतात. तुम्हाला येत असेल तर तुम्ही सुद्धा म्हणू शकतात. आणि आरती आणि कथा ही त्या दिवशी वाचायचीच आहे, म्हणायचीच आहे आणि किंवा ऐकायची तरी आहे, कारण तरच आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ जे आहे ते मिळतं. कुठलीही आपण पूजा मांडतो तेव्हा त्या पूजेची जी कथा असते ती आपल्याला वाचावीच लागते. त्याची जी आरती आहे ती आपल्याला म्हणायचीच असते. तेव्हाच आपल्याला त्या पूजेचं जे पूर्ण फळ असतं, संपूर्ण फळ जे आपण म्हणतो ते आपल्याला मिळतं. त्यामुळे ते तुम्ही नक्की वाचा, ऐका. त्याचं नुसतं ऐकण्यानेच आपल्याला खूप जास्त पुण्य मिळतं. त्यामुळे तुम्ही वाचली जरी नाही, फक्त ऐकली, त्याचंसुद्धा तुम्हाला पुण्य मिळणारच आहे. आणि त्यामुळे तुम्ही नक्की वाचा. आणि आता प्रश्न येतो की दुसऱ्या दिवशी ही जी पूजा आहे याची उत्तर पूजा कशी करायची, किंवा मग आपण काय खाऊन हा उपवास सोडायचा असतो. तर दुसऱ्या दिवशी लगेचच गणपती बसतात. त्यामुळे काही लोक काय करतात की गणपती आल्यानंतर गणपतीची स्थापना झाल्यानंतर मग गणपतीला नैवेद्य दाखवून मग उपवास सोडतात. आणि काही जण आधीसुद्धा सोडतात. तर उत्तर पूजा जेव्हा आपण करतो, म्हणजे ही पूजा आपल्याला उचलायची असते, तेव्हा आपण काहीतरी नैवेद्य दाखवतो. तर बऱ्याच ठिकाणी काय केले जातं, दूध आणि साखरचा नैवेद्य किंवा दूध साखर भात याचा नैवेद्य दाखवले जातो. तर हे दाखवूनसुद्धा आपण हा जो उपवास आहे तो सोडू शकतो. किंवा आपण गणपती बाप्पासाठी जे नैवेद्य बनवतो ते नैवेद्यसुद्धा आपण दाखवून उपवास सोडू शकतो. आता ही ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार, ज्याच्या त्याच्या नुसार तुम्ही, बाप्पा जर तुमचा थोडा उशिरा बसणार असेल तर तुम्ही हा उपवास लवकर सुद्धा सोडून घेऊ शकता. किंवा मग 12-1 वाजेपर्यंत तुमचं जर बसवून होत असेल तर तुम्ही हा उपवास तेव्हा सुद्धा सोडू शकतात. आणि त्यानंतर आपण जी पूजा मांडतो त्याची जी पत्री वगैरे आहे ती आपल्याला पाण्यात विसर्जन करून द्यायची आहे. आणि बाकीचं जे फळं वगैरे असतो ते आपण प्रसाद म्हणून स्वतः खाऊ शकतो. आणि जे देवाला जो नैवेद्य दाखवलेला असेल तो सुद्धा आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो. आणि आमच्याकडे, आमच्या भागात उपवास सोडण्यासाठी, उपवास सोडताना काकडी खाल्ली जाते. म्हणजे थोडीशी तरी काकडी खाऊन मग नंतर हा उपवास सोडला जातो. तर प्रत्येक भागात पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते. तर तुमच्याकडे उपवास सोडताना कुठला पदार्थ खाल्ले जातो किंवा तुम्ही काय खाऊन उपवास सोडतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्याकडे तर काकडीनेच उपवास हा सोडला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला ही हरतालिकेची संपूर्ण पूजा करायची आहे. त्यानंतर उत्तर पूजा करायची आहे. आणि अगदी घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने ही पूजा करू शकतो. आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी हरतालिकेची पूजा नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपले सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर ते जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.